नमस्कार, मी सुवर्णा एकच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। डॅमेज कंट्रोलसाठी नाशिकमध्ये असणार आहेत उद्धव ठाकरे, त्याविषयीची बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीला बघूया। शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर येणार आहेत। जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात उद्धव ठाकरे नाशिकमध्ये सभा घेतील अशी माहिती मिळते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नगरसेवक तसंच संपर्क प्रमुख बाळासाहेबांच्या शिवसेनेत गेल्यानं नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। या बैठकीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली। यावेळी उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना जाहीर सभेची तयारी करण्याचे आदेश दिलेले आहेत। राऊतांचे निकटवर्ती असलेल्या संपर्क प्रमुख भाऊ चौधरीसह माजी आमदार माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला। त्यामुळे सद्यस्थितीत नाशिकमध्ये ठाकरे गटाला स्थैर्य देण्याकरता स्वतः उद्धव ठाकरे मैदानात उतरणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीत शरद पवारांसमोरच कार्यकर्त्यांनी खदखद बोलून दाखवली। साहेब, पक्षातील गट तट दूर झाल्यास पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर एक हाती सत्ता येईल। शरद पवारांसमोर कार्यकर्त्यांनी पक्षातील अंतर्गत गटबाजीचा जणू पाढाच वाचला। खासदार संजय राऊतांनी चंद्रशेखर बावनकुळेंवर टीका केली आहे। बावनकुळेंच्या औरंगजेबजी या शब्दावरून राऊतांनी टीकास्त्र डागलंय। ते बावनकुळेंच्या पोटात तेच ओठात अशी टीका राऊतांनी केली आहे। तसंच मुंबईत योगी आदित्यनाथ रोड शो करणार असून त्यावरून संजय राऊतांनी टीका केली। मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी होत असतात, पण ते मुंबईत रोड शो कशासाठी करतायत असा सवाल त्यांनी केला। गुंतवणुकीसाठी मुंबईत रोड शो करण्याची गरज काय असा सवाल त्यांनी केला। जितेंद्र आव्हाड झूठी प्रसिद्धि लेने के लिए, झूठी प्रसिद्धि, जितेंद्र आव्हाड स्टंटबाज आदमी, नौटंकी है। हर बयान पे नौटंकी होती है। अभी औरंगजेब जी को वो क्रूर नहीं मानते, इधर राधे राधे कहने वाले पे गुन्हा दाखल करने के लिए। तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल औरंगजेबाचा उल्लेख औरंगजेबजी ते त्यांच्या जे पोटात होते ते ओठावरती आलं। औरंगजेबजी, उद्या कसाबजी म्हणतील, मग अफजल गुरुजी म्हणतील, मग अफजल खानजी म्हणतील, मग शाहिस्ते खानजी म्हणतील। याच्यावरच ते त्या पक्षाची रोजीरोटी आहे। यूपीच्या मुख्यमंत्र्यांना ताजमहल हॉटेल समोर रोड शो करण्याची गरज काय? बघा, हे राजकारणाचे धंदे बंद करा। आपण आलेला सन्मानानं आलेला, सन्मानानं आपण इथून निघून जा, चर्चा करा। तुमच्याविषयी आम्हाला प्रेम आदर आहे, तो राहील, पण शक्यतो हे राजकीय उद्योग इथे येऊन करू नका। संजय राऊत नेहमीप्रमाणे ते त्यांचा मत मांडत असतात, त्याला काही इतकं महत्त्व देऊ नका। योगी आदित्यनाथ इकडे आले, त्यांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे। उद्योग पळवले जात नाही। उद्योगासाठी पळवले जायचं म्हणजे का त्याला उचलून घेऊन जायचं असं होत नाही कधी। प्रत्येक मुख्यमंत्री आपल्या राज्यामध्ये कोणता उद्योग यावा यासाठी प्रयत्नशील असतो। जो तो मुख्यमंत्री आपल्या राज्याचं हित पाहत असतो, म्हणून त्याच्यावर टीका करण्यापेक्षा त्यांनी रोड शो केला म्हणून वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही। जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे। नेरूळ इथल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी आजकाल बाई दिसली तर मी 4 फूट लांबच पळतो, मी आता शपथ घेतली की बायकोला सोडून कुणालाही स्पर्श करायचा नाही असं स्पष्ट केलं। आजकाल अंगावर जाण्याची भीती वाटते, कधी रात्री उचलून घेऊन जातील याचा काही अंदाज नाही असा टोला राज्य सरकारला त्यांनी लगावला। त्यावेळेस कोणाच्याही अंगावर जायला कधी काही भीती वाटायची नाही। आजकाल अंगावर जायला पण भीती वाटते, कधी रात्री उचलून घेऊन जातील ते पण सांगता येत नाही। गुन्हा काय तर तोही सांगता येत नाही। मी बघितले ना माझ्या आयुष्यात आता 72 तासात 2 गुन्हे। एका बाईला मी असं हाताने बाजूला केलं तर त्यांनी माझ्यावर विनयभंगाचाच गुन्हा टाकला। आता गर्दीत बाई दिसले की मी 4 फूट लांब पडतो।
म्हणजे मी आता शपथ खाल्ली आहे की बायकोला सोडून कोणालाही स्पर्श करायचा नाही आयुष्यात. भाजप आमदार नितेश राणे यांनी धर्मवीर मुद्द्यावरून अजित पवारांवर टीका केली होती. नितेश राणेंच्या या टीकेवर अजित पवारांना प्रश्न विचारला असता ते चांगलेच संतापले. टिल्ल्या लोकांच्या बोलण्याला मी महत्त्व देत नाही, त्याची उंची किती, तो बोलतो किती, असा सवाल अजित पवारांनी विचारला आहे. त्याला नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलं. अजित पवार नेमकं काय म्हणाले ते बघूयात. टिल्ल्या लोकांनी असलं काही सांगायचं कारण नाही. असं त्यांची उंची किती, त्यांची झेप किती, त्यांच्याला मी कशाला उत्तर देऊ. माझे बाकीचे प्रवक्ते वगैरे देतील उत्तर. असल्यांच्या नादी लागत नसतो मी. औरंग्याच्या प्रेमामध्ये हे एवढे आहेत की आता येणाऱ्या 14 फेब्रुवारीला औरंगजेब त्या औरंग्याबरोबर त्यांनी व्हॅलेंटाईन डे साजरा करतील इथपर्यंत टोकाचं यांच्या लोकांचं प्रेम आहे. म्हणून यापुढे आम्हीही जसात तसं उत्तर देऊ शकतो. आता त्यांनी मला टिल्लू बोलले, मी पण त्यांना टिम्म टिम्म असं परत बोलू शकतो. तसे संस्कार ना माझ्या आई वडिलांनी दिलेले आहेत, ना मी ज्या पक्षात आहे आणि संघाच्या विचाराचा जो अभ्यास करतोय ते आम्हाला मान्यता नाही. धर्मवीरच्या वादात आता कादंबरीकार विश्वास पाटील यांनी उडी घेतली. संभाजीराजे हे धर्मवीरच असून महाराष्ट्र धर्मवीर म्हणूनच त्यांना ओळखतो असं विश्वास पाटील म्हणतायत. कागदपत्र याची साक्ष देतात असं त्यांनी म्हटलंय. स्वराज्य रक्षक संभाजी हे मार्केटेबल टायटल असून ते अमोल कोल्हेनी सिरियलसाठी चलाखीनं वापरल्याचा आरोपही त्यांनी केला. राजकारण्यांना सुशिक्षित व्हायची वेळ आली आहे असे कानही विश्वास पाटलांनी टोचले. मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच भाजप असे वादग्रस्त मुद्दे उकरून काढताय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी केलाय. राज्यामध्ये त्यांच्या अपयशाचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी आज हे भारतीय जनता पक्षाचे नेते वेगळ्या वेगळ्या अशा प्रकारच्या क्लुप्त्या काढतायत आणि त्याच्यातून सतत लोकांच्या मध्ये मूळ विषय कसा लक्षामध्ये येणार नाही असं ते पाहतात. अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याकरता जागा द्यायला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तयारी दर्शवली आहे. त्यामुळे तिथे महाराष्ट्र भवन बांधण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारीही तिथे उपस्थित होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. ही काही छायाचित्र समोर येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांची भेट घेतली. सध्या योगी आदित्यनाथ मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. महत्त्वाची बातमी आहे. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज असं पोस्टर तयार केलेलं आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात भाजपनं आंदोलनं केली. त्यानंतर अजित पवार यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आपण छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल बोललेल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर आता पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवारांना पाठिंबा देण्याची काही पोस्टर्स गाड्यांवरती आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर पक्षानं काढली आहेत आणि त्यावर छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक असल्याचं हे पोस्टर आता व्हायरल झालंय. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. चंद्रकांत, वक्तव्य केलं गेलं अजित पवारांकडून, त्यानंतर त्यांनी त्याची स्पष्टता केली. सुप्रिया सुळे सुद्धा त्याविषयी बोलल्या. एका बाजूला भाजपचं आंदोलन सुरू होतं. आता जेव्हा काल भूमिका स्पष्ट केली अजित पवारांनी, तेव्हा पुन्हा एकदा त्यांच्या बाजूने उभं राहण्याकरता, त्यांच्या समर्थनार्थ उभं राहण्याकरता ही पोस्टरबाजी सुरू झाली आहे का? हो, निश्चितच. कारण ज्या पद्धतीने भाजपने या विषयाला हवा दिली, मग त्याला प्रत्युत्तर म्हणून आता अजित पवारांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी
तर राष्ट्रवादी पुणे शहर राष्ट्रवादी मैदानात उतरले आणि त्यांनी रितसर पोस्टर काढलंय आणि सगळ्या गाड्यांवर ते चिकटवलेलं आहे आणि सगळीकडे छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षकच आहेत असा मेसेज त्यातनं त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडक्यात हे खरं सांगू का, हे क्लिअर कट मतांचं पोलरायझेशन करण्याचा हा प्रयत्न आहे. जसं भाजपने केलं तसंच राष्ट्रवादी करते. कारण आपल्या महाराष्ट्रात आपल्याला माहिती आहे जशी हिंदुत्ववादी विचारांची काही माणसं आहेत तशीच पुरोगामी विचारांची माणसं आहेत. त्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी राष्ट्रवादीने आता ही खेळी केली. म्हणजे याचा दोघांनाही फायदा होईल तोटाही होईल, जे काही होईल ते पुढच्या राजकारणात. पण दोघंही आता याच्यावरनं फक्त राजकारण करतात. नॉन इश्यू एका अर्थाने हा नॉन इश्यू आहे, त्याच्यावर राजकारण खेळलं जातंय. अगदी अगदी चंद्रकांत, अत्यंत महत्वाचं आपण बोललात की कुठल्याही महापुरुषावर वक्तव्य करायचं चांगलं किंवा वाईट आणि त्यावरनं राजकारण करत राहायचं असं चित्र सध्या काही महिने आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय. धन्यवाद चंद्रकांत, आपण सविस्तर बोललात त्याविषयी. नवी दिल्लीतून बातमी आहे. दिल्ली कंझवाल अपघातात तरुणीच्या मृत्यू प्रकरणात आणखी एक नवा व्हिडिओ समोर आलाय. ज्या बलेनो या कारनं अंजलीला 12 किलोमीटर पर्यंत फरफटत नेलं होतं त्या कारमधील आरोपींनी एका ठिकाणी कारमधून उतरून कार खाली अंजली अडकली तर नाही ना हे वाकून पाहिलं आणि त्यांची ही कृती परिसरातील सीसीटीव्हीत कैद झालेली आहे. लवकरच बलेनोमध्ये बसलेले 5ही आरोपी तरुण अंजलीच्या मृत्यूचं खरं कारण सांगण्याची शक्यता आहे. या सगळ्या आरोपींची लाय डिटेक्टर चाचणी केली जाऊ शकते. दिल्ली पोलीस या प्रकरणामध्ये आरोपींची लाय डिटेक्टर चाचणी घेण्याचा विचार करतायत. नवीन वर्षाच्या रात्री अंजलीच्या स्कूटीला कारनं धडक दिली आणि अपघातानंतर ती कारमध्ये अडकली. त्यानंतर तब्बल 12 किलोमीटर अंतरापर्यंत अंजलीला ओढण्यात आलं. तिचा मृतदेह दिल्ली बाहेरील कांजवाला इथं सापडला होता. अभी तक का जो इन्वेस्टिगेशन है उसमें हम इस स्टेज पे नहीं पहुंचे हैं. जैसे कि मैंने आरंभ में बताया कि सीडीआर और सीसीटीवी के एनालिसिस से एक्यूज्ड और डिसीज्ड का कहीं कोई कनेक्शन हमें नहीं मिला है. इसके साथ साथ जो एक्यूज्ड हैं उनका और जो आई विटनेस है उसका भी कोई कनेक्शन हमें नहीं मिला है. कोई हादसा होता है और उसमें अगर कोई मोटिव या कोई एक इंटेंशन क्लियर कट ना हो तो उसमें 302 इस्टेब्लिश करना पुलिस के लिए एक बहुत बड़ा चैलेंज है. शाहरुख खान आणि दीपिका यांच्यात पठाण चित्रपटात सेन्सॉर बोर्डानं 10हून अधिक कट्स सुचवले आहेत. यात बेशरम रंग या गाण्यातील काही दृश्यांचाही समावेश आहे. चित्रपटातील काही डायलॉग्स आणि दीपिकाच्या काही सीन्सवर सेन्सॉरची कात्री लागली आहे. पठाण हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. बेशरम रंग हे गाणं प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात आहे. पंढरपुरातून लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दानपेटीत चक्क नकली दागिने आढळल्यानं खळबळ उडाली आहे. भाविकांनी विठ्ठलाच्या पायी पोतभर सोन्या चांदीचे खोटे दागिने अर्पण केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. मणी, मंगळसूत्र, पाळणे, जोडवी अशा खोट्या दागिन्यांचा खजिनाच पाहायला मिळाल्यानं मंदिर प्रशासनात खळबळ उडालेली आहे. या खोट्या दागिन्यांबाबत लवकरच मंदिर समिती बैठक घेऊन निर्णय घेणार आहे. दरम्यान भाविकांनी खोट्या वस्तू दानपेटीत टाकू नये असं आवाहन विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून करण्यात आलंय. नव्या पिढीला महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाची माहिती होणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं श्री ज्योतिबा मंदिर आणि परिसर तसंच पन्हाळा किल्ल्याच्या जतन संवर्धनाकरता आराखडा तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले. यासाठी केंद्रीय पुरातत्व विभाग आणि राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार होणार आहे. या संवर्धनात पडझड झालेल्या ऐतिहासिक वास्तूंची पुन्हा नव्यानं उभारणी होणार आहे. नागपूरमधील वीटभट्ट्यांवर बालकामगार काम करत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. संघर्ष वाहिनीच्या सर्व्हेत 126 शाळाबाह्य मुलं आढळली आहेत. मात्र वीटभट्ट्यांवर राज्यातील आणि राज्याबाहेरील स्थलांतरित कुटुंबातील शाळाबाह्य मुलं काम करत असल्याचं समोर आलंय. दरम्यान सर्वेक्षणात कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात संघर्ष वाहिनी संस्थेकडून शालेय शिक्षण मंत्र्यांकडे तक्रार करण्यात आलेली आहे. आता दोषी अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते हे बघणं महत्त्वाचं आहे.
आता एक मोठी बातमी आहे भारताच्या शेजारी राष्ट्रातून. श्रीलंकेपाठोपाठ आता पाकिस्तानची ही अर्थव्यवस्था अखेरच्या घटका मोजू लागली आहे. अत्यंत धक्कादायक वास्तव समोर येत आहे की पाकिस्तानची अर्थव्यवस्था ही शेवटच्या घटका मोजते. पाकिस्तानी नागरिक LPG गॅस प्लास्टिकच्या थैलीत भरून आणत आहेत, तर व्यावसायिक गॅस सिलेंडर 10,000 रुपयात विकला जातोय. तसंच कामगारांचे पगार करायलाही पैसे नाहीयेत. आर्थिक संकटापाठोपाठ पाकिस्तानात ऊर्जा संकटही आलं आहे. ऊर्जा संकटामुळे पाकिस्तानात मार्केट, मॉल्स, लग्नाचे हॉल्स बंद करण्याची वेळ आलेली आहे. केवळ एवढंच नव्हे तर अधिक वीज खेचणाऱ्या पंख्यांचं उत्पादन देखील थांबवण्यात आलंय. मार्च 2022 पर्यंत पाकिस्तानचे एकूण कर्ज 43 लाख कोटी पाकिस्तानी रुपये इतकं होतं. इम्रान खानच्या काळात कर्ज आणखी वाढलं. इम्रान खान यांनी 3 वर्षात जनतेवर जवळपास दररोज 1400 कोटी रुपयांचं कर्ज वाढल्याचा आरोप करण्यात येतोय. आर्थिक मंदीमुळे जगभरातील मोठ्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकर कपात सुरू आहे आणि याचा फटका ऑनलाईन रिटेलर Amazonलाही बसलाय. Amazon आपल्या 18,000हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. याबाबतची माहिती खुद्द Amazon कंपनीचे मुख्य कार्यकारी अँडी जॅसी यांनी दिली आहे. IT क्षेत्रातील मंदीचा फटका Amazonला बसलाय. Amazonनं ही नोकर कपात केली तर कोणत्याही ई-कॉमर्स कंपनीमधील आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी कॉस्ट कटिंग असेल. केवळ Amazonच नव्हे तर अमेरिकेतील सॉफ्टवेअर कंपनी सेल्सफोर्स इंक हिनं सुद्धा 10% कर्मचारी कपातीचा निर्णय घेतलाय. आर्थिक मंदीला तोंड द्यावं लागत असल्यानं कंपनीनं हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. इस्लाम से गुस्ताखी ही एक ही सजा है, तन से जुदा सर, जल्द ही तेरा सर तन से जुदा किया जाएगा, अशा प्रकारचं धमकीचं पत्र बीडच्या परळी तालुक्यातील सिरसाळा गावात मिळालं आणि त्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञात समाजकंटकांविरुद्ध सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अशा प्रकारचं धमकीचं पत्र मिळाल्यानं 2 धर्मात तेढ निर्माण होऊ नये यासाठी पोलीस पत्र लिहिणाऱ्याचा तातडीनं शोध घेत आहेत. पालघरमधील मुरबे इथल्या मासेमारी करणारी बोट समुद्रात बुडाली होती. या बोटीवरील 15 खलाशांना सुखरूप वाचवण्यात स्थानिकांना यश आलंय. मच्छीमारांच्या मदतीनं हे कार्य करण्यात आलं. या बुडणाऱ्या बोटीचा व्हिडिओ समोर आलाय. मुरबे इथल्या प्रवीण तरे यांच्या मालकीची सागरिका बोट आहे. 45 नॉटिकल समुद्रात ती बुडाली असून समुद्रात वादळ तयार झाल्यानं बोटीवर लाटा आदळल्या आणि बोटीचा काही भाग फुटला, त्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. सगळ्या खलाशांना वाचवण्यात यश आलंय. मच्छीमारांनी त्याकरता मदत केली, तरी बोटीचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. बोट बुडत असल्याचं लक्षात येताच बाजूला मासेमारी करणाऱ्या जितेंद्र तरे यांच्या जयलक्ष्मी बोटीवरील खलाशांनी घटनास्थळी धाव घेतली, म्हणून मोठा अनर्थ टळला. ठाण्यातील कॅडबरी जंक्शन इथं मेट्रोचं काम सुरू आहे. याच परिसरात एका अज्ञात महिलेच्या अंगावर मेट्रोच्या ब्रिजची प्लेट पडून तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच ठाणे राबोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची पाहणी केली, शहानिशा केली. त्यानंतर पोलिसांनी मयत झालेली ही अज्ञात महिला कचरा वेचणारी असल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आलं. कचरा वेचत असताना ती मेट्रोसाठी खोदलेल्या खड्ड्यात उतरली आणि त्याच वेळी तिच्या अंगावर ही प्लेट पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घटनेची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. पोलिसांनी या संदर्भातली माहिती दिली. मेट्रोचं काम चालू आहे. दोन्ही साईडला बॅरिकेडिंग केलेली आहे. याच्यामध्ये ते पुलांचं बांधकाम चालू आहे. त्याला त्या सुरक्षेसाठी प्लेट लावलेले आहेत. तर सकाळी ती कचरा वेचणारी महिला आहे, तर तिने ती कचरा काढण्यासाठी म्हणून आतमध्ये त्या खड्ड्याच्या आतमध्ये उतरली आणि त्याच्यात ते प्लेट तिच्या अंगावर पडली आणि त्यात तिचा मृत्यू झालेला आहे. तिला PDRFच्या पथकाच्या मदतीनं ते आम्ही तिला काढून घेतले, सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलेले. अकस्मात मृत्यू दाखल करतो, पुढील तपास सुरू आहे. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांकरता भेटूया लगेच माझा सहकारी अजिंक्यसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.